असे तासनतास आपण मोबाईल पाहतो, आयपॅड पाहतो, लॅपटॉपवर काम करतो आणि यामुळेच अनेकांना मानेचे, पाठीचे प्रचंड दुखण्याचे त्रास सुरू झालेत. विशेष म्हणजे वयवर्ष काही फार नाही, तर वयवर्ष 12 ते वयवर्ष 28-30च्या मुलांना सर्वाधिक हा त्रास होताना दिसून येतोय. मग या सगळ्या गोष्टींवर उपचार काय करायचे? कशा पद्धतीने काम खरं काम त्याला एक फिजिओथेरपी म्हणा, ॲक्युप्रेशर थेरपी म्हणा, ती कशी करायची? या संपूर्ण गोष्टीत सगळे जे तज्ज्ञ आहेत मुंबईतले, डॉक्टर रुमी बैरामजी आहेत आणि जवळपास त्यांची 45 वर्षापेक्षा जास्त डॉक्टरची प्रॅक्टिस आहे आणि ॲक्युप्रेशरमध्ये गेले 15 ते 20 वर्ष झालं ते काम करत आहेत. अतिशय वेगवेगळे नामवंत व्यक्ती त्यांच्याकडे आले. आपण कोणत्या व्यक्तींचं नाव घेणं योग्य नाही, कारण की ते इतक्या हाय प्रोफाईल मोठे व्यक्ती आहेत. पण ते येत आहेत आणि अनेक नवीन तरुण मुलं पण येत आहेत, की त्यांना अनेकांना त्रास होतो आहे. मुळात ॲक्युप्रेशर थेरपी का, कशामुळे वापरायची आणि बेसिकली या सगळे जे आजार होत आहेत, त्याला कशा रोखायचं, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. डॉक्टर सर, आपलं स्वागत आहे. तुम्ही पहिल्यांदा फिजिशियन्स आणि सर्जरी असं सगळ्या गोष्टी पाहत होतात. मग ॲक्युप्रेशर थेरपी इकडे का आलात? कशामुळे? हे काय झालं जेव्हा आम्ही सर्जरीमध्ये होतो, आय एम टॉकिंग 80sमध्ये, तर त्यावेळेला जसं नी जॉईंट रिप्लेसमेंट एकदम रुडिमेंटरी होतं. स्पाईन सर्जरी एवढा काय ॲडव्हान्स न होता आणि आम्ही लोक जास्त पेशंट लोकला खाली पेन किलर देत होतो. त्यामुळे कोणाला पेप्टिक अल्सर होते, किडनी फेलियर होते, काही ना काही साईड इफेक्ट खूप होता. पण आमच्याजवळ काय ऑल्टरनेटिव्ह न होता. तर आता काय करायचं, मजबुरी होतं, पण काय करू शकत नाही. तर ते वेळेला आम्हाला वाटलं की लेट अस ट्राय ॲक्युपंक्चर. ॲक्युपंक्चरची काय ताकद आहे, आम्ही त्याची एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला बेरामजीज हॉस्पिटलमध्ये. तर आम्ही पहिलं हे विचारलं की जे डोज आहे औषधच्या, ते काय आपण 50% कमी करू शकत काय. तर देन ऑल्सो इट्स फाईन का 50% बी कम झाला. तर वी वर सरप्राईज, 50% काय आम्ही संपूर्ण ड्रग्जच बंद केला. ते क्रोसिन गोळी पण नाही देत. तर आम्हाला वाटलं का रे, हा तर काय रिअली त्याला एक्सप्लोर केला पाहिजे. हे सायन्स काय होकस पोकस नाही, पण सायन्स आहे आणि आम्हाला त्याची डेप्थमध्ये बघायलाच पाहिजे. सो वी स्टार्टेड ट्रायल प्रोजेक्ट फर्दर. आणि आम्ही लोक पहिला सिम्पल केस घेतला, त्याची औषध बंद केलं. नंतर आम्ही बघितलं कॅन वी अवॉइड सर्जरी. ती आणखी मोठी चॅलेंज होती. तर आम्ही हळूहळू जसं एक्सपिरियन्स वाढलं तसं आम्ही लोक एक ऑपरेशन पण कमी केलं, जसं नी रिप्लेसमेंट. आणि एनिवे आपल्याजवळ काही चॉईस होत नव्हतं त्यावेळेला. आता एकदम ॲडव्हान्स झालेला आहे, पण त्यावेळेला काही नव्हतं. तर आम्ही बघितलं की नीचे जे पेशंट होते प्रॅक्टिकली व्हीलचेअरवर, ते लोक ॲटलिस्ट विदाऊट पेन किलर नॉर्मल एक वॉकिंग स्टिक घेऊन त्याची जिंदगी काढू शकत होतं. तर आम्ही आणखी पण ते उत्साहिक झाला. तर लेट अस सी स्पाईनची सर्जरी अवॉइड करू शकत काय. तर वी स्टार्टेड फाइंडिंग की ते पण आम्ही अवॉइड केलं. आणि ते म्हणून आम्ही काय केलं, त्याला इंटिग्रेशन केलं. आता सगळी पॅथी आहे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, सगळ्याच्या स्वतःच्या एक स्ट्रेंथ आहे आणि विकनेस आहे. तर आम्ही सांगितलं का वाय नॉट इंटग्रेट. तर आम्ही फर्स्ट प्रिन्सिपल ठेवलं की वी विल ट्रीट द पेशंट विदाऊट ड्रग्स. दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल. काही पण औषध नाही. आणि वी स्टार्टेड विथ ॲक्युपंक्चर. त्या ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही सायंटिफिक गेलं आणि स्टडी केलं. तर आम्ही वेट रिडक्शन आणलं. ते फिजिओथेरपीला इंटिग्रेशन केलं. मसल बिल्डिंग, गेट ट्रेनिंग वगैरे फार इम्पॉर्टंट आहे. आपली योगा एक्सरसाइजला इंटिग्रेट केलं. हे सगळंच चीज याला साथमध्ये आम्ही करून आम्हाला वाटलं की वी कॅन नाव मूव फॉरवर्ड. जेव्हा आम्हाला वाटलं की वी आर नाव कॉन्फिडंट, आम्ही कंप्लीट आपलं सर्जिकल हॉस्पिटल बंद केलं. आणि आता आम्ही विदाऊट एनी सर्जरी, विदाऊट एनी मेडिसिन, सगळे स्पाईन केसेस, नी जॉईंट केसेसला आम्ही ट्रीट करतो. आणि ॲटलिस्ट 80% पेशंटची आम्ही ऑपरेशन अवॉइड करतो. असं नाही की ऑपरेशन नाही करायचं, पण आम्ही पेशंटला सांगतो की जेव्हा मला वाटलं ऑपरेशन करायचं तेव्हा यू डोंट टेक सेकंड ओपिनियन. तुम्हाला करायला लागेल, एका सर्जरी इज द ओनली ऑप्शन.
पण त्याचा मतलब नाही की 100 पेशंटला ते सगळे 100 जाणार. तर 80% पेशंटला आपण जर ऑपरेशन अवॉइड करते अँड दॅट टू विदाऊट मेडिसिन, एक मोठी गोष्टी आहे. आणि आता माझ्या हजारो थाउजंड्स ऑफ पेशंट्स आर देअर. ट्रीटमेंटच्या नंतर ते सिस्टमॅटिक केलं तर दे राईड हॉर्सेस, दे प्ले फुटबॉल, दे प्ले क्रिकेट. ते त्याची फिटनेस आम्ही आणतो. आणि इट्स अ रेव्होल्युशन की आपल्याला काय औषधावर डिपेंड करायची काय गरज नाही. अँड दीज आर ऑल्टरनेटिव्ह थिंग्स विच वी कॅन वर्क. आणि ॲक्युपंक्चरनं स्वतःची ताकद आम्हाला दाखवली आहे. आणि ते आम्ही महाराष्ट्रामध्ये थँक्स टू द महाराष्ट्र गव्हर्मेंट, आपल्या महाराष्ट्रामध्ये ॲक्युपंक्चर रेकॉग्नाईज झालेलं आहे, काउन्सिल झालेली आहे. आता आम्ही लोक कॉलेजेस चालू केलं. तर महाराष्ट्राचं भविष्य फार छान होणार. आणि लेट अस सी हाऊ वी प्रोसीड फॉर बहुतेक डॉक्टरांचं प्रायोरिटी असते की हॉस्पिटल्समध्ये आले की सर्जरी करा. सर्जरीशिवाय अनेक कुठले कुठले केसेस तुम्ही पाहिले की ज्याच्यामध्ये अरे ॲक्युप्रेशरनी होऊ शकतं, म्हणजे सर्जरीची गरजच नाही आहे. इट इज नॉट ॲक्युप्रेशर, इट ॲक्युपंक्चर. ॲक्युपंक्चर बेसिक आहे. ॲक्युपंक्चर आणखी क्वालिफाईड पीपलचे आहेत. आता बघा, माझी स्पेशालिटी स्पाईनमध्ये आहे. आता जे पेशंट येतो स्लिप डिस्कचे, खास करून स्लिप डिस्क, नवरूट कॉम्प्रेशन, डेंजरस केसेस राहतो. तर त्याला सर्जरी सांगणार कुठे पण गेला तर. तर आता आम्ही लोक ते पेशंट लोकला सिस्टमॅटिक ट्रीटमेंट करून आम्ही ॲक्युपंक्चर आणि इंटिग्रेशन करून ते लोकला ट्रीटमेंट देतं. तर सर्जरीची काही गरज वाटत नाही. आणि ॲज आय सेड 80% पेशंटचे आम्ही ऑपरेशन स्टॉप केलेलं आहे. आता जस्ट एक आर्ग्युमेंटच्या साथमध्ये किती माझे पेशंट जॉकी आहे रेसकोर्सवर, दॅट इज अल्टिमेट. हॉर्स रायडिंग इज द अल्टिमेट. स्लिप डिस्क असताना विदाऊट सर्जरी आमची ट्रीटमेंट आणि ते फिटनेस प्रोग्राम केल्यानंतर दे आर रायडिंग हॉर्सेस, क्रिकेट, फुटबॉल, काय प्रॉब्लेम नाही. तर द क्वेश्चन इज वाय यू नीड सर्जरी. हां, पण देर आर सर्टन केसेस जिकडे तुम्हाला सर्जरी करायलाच लागणार, तेव्हा तुम्हाला ते करायला लागेल. ॲक्युपंक्चर इज नॉट मॅजिक, इट्स प्युअर सायन्स. तर जे माणूस ॲक्युपंक्चर देणार त्याला त्याची गोष्टी यायला पाहिजे, त्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे. जर ते व्यवस्थित नॉलेज नाही आणि कोणाला केलं तर ते नुकसान करणार. आणि ॲक्युपंक्चरला खराब नाम भेटणार. म्हणजे वन शुड नो आम्ही काय करते, कसं करते आणि केव्हा केला पाहिजे. सो दॅट इज अ बेसिक ऑन इट. सेम वे नी जॉईंटमध्ये पण आम्ही अवॉइड करते. हां, पण मला वाटलं की रिप्लेस करायचं तर आम्ही करते. आता शोल्डर इंजरी आहे, जिकडे आर्थ्रोस्कोपी वाटतात, ते पण आम्ही अवॉइड करते. म्हणजे फार प्रकारच्या ऑर्थोपेडिक केसेसमध्ये आम्ही सर्जरी अवॉइड करते. अँड द रिझल्ट्स आर व्हेरी गुड. पण डॉक्टरांची प्रायोरिटी आजकाल सर्जरी खूप आहे. आता मी त्याला ब्लेम नाही करणार. मी पण ॲलोपॅथी बॅकग्राऊंडमध्ये जे आहे. आता समज तुम्ही मला सांगेल की बाई तुम्ही नुसते ॲलोपॅथीने मला ट्रीटमेंट दे, ॲक्युपंक्चर नाही, तर आय वुड से ते हतियार माझ्याजवळ सर्जरी आहे, तर मी सर्जरी वापरणार. ॲक्युपंक्चरचा हतियार वेगळं आहे, मी ते वापरणार. होमिओपॅथीवाला त्याच्या वापरणार. सो माझ्या सांगायचं की मेडिकल प्रॅक्टिसमध्ये आता एक ॲक्युपंक्चर जे एकदम ओल्ड थेरपी आहे आणि ते इंडिया करून सुरू झालं, चायनामध्ये गेलेलं आहे. तर आपण त्याची ताकद वापरून सर्जरी अवॉइड करू शकतो. तर आम्ही कशाला सर्जरी करायचं. पण ॲलोपॅथिक डॉक्टरला एवढी गोष्टी माहीत नाही. आता ते फेमस झालेलं नाही एवढं. पण जसं फेमस होणार तसं हळूहळू कमी होणार. आता जसं की आपले रिलायन्स हॉस्पिटल, रिलायन्स एशियन जे आहे, तिकडे आम्ही ॲक्युपंक्चर डिव्हिजन सुरू केलेलं आहे. आणि तिकडे आम्ही लोक ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करत आहे. मला रेफरन्स येतो दुसऱ्या डॉक्टर लोकला, दे आर अवेअर की ॲक्युपंक्चरने आपण सर्जरी अवॉइड करणार. तर ते डॉक्टर लोक मला रिफर करते सर्जरी अवॉइड करायलासाठी. म्हणजे जशी त्याची फेमस होणार आणि अवेअरनेस होणार, तर डेफिनेटली ॲलोपॅथिक डॉक्टर पण त्याला सांगेल कशाला सर्जरी करायचं. बट टुडे देर इज नो ऑल्टरनेटिव्ह, सो दे आर गोइंग टू ऑपरेट. तर ते प्रमाणे काय. डॉक्टर सर, अनेक जण आता मोबाईल असं पाहतो, म्हणजे आम्ही बऱ्यापैकी मोबाईल कंटिन्यू माझ्याच काही सगळेच पाहतात. असे मोबाईल वापरणं, आयदर खूप वेळ सिरीज पाहत बसणं,
आयपॅडवर काम करत राहणं, कॉम्प्युटरवर काम करत राहणं, अशा अनेक केसेस तुमच्याकडे येताना दिसत आहेत का? आणि त्या कॅटेगरी एजच्या काय आहेत? आणि मग त्याला काळजी तसं जास्त वेळ झाला तर त्रास जो होतोय पाठीला, मानेला, तो वाचवण्यासाठी काय करायला हवं? व्हेरी इम्पॉर्टंट. आता ज्याचं माझी प्रॅक्टिस होतं, आय एम टॉकिंग ऑफ ओनली स्पाईन. ते वेळेला काय आहे, ज्याला कमरच्या काय पण तकलीफ होतं, तर नॉर्मली आम्ही सांगतो तुमच्या वय झालेला तर बुढा झाला म्हणजे होणार. टुडे युल बी सरप्राईज की 25% जे माझे पेशंट आहे त्याच्या वय आहे बिटवीन 15 अँड 25. 25% मीन्स इट्स नॉट अ स्मॉल अमाऊंट. ते कशा झाला? थँक्स टू टेक्नॉलॉजी. कॉम्प्युटर आला, नंतर टी व्ही आला. जसं एक एक फेमस टी व्ही सिरीज नेटफ्लिक्स वगैरे सोनी टी व्ही आला म्हणजे तेवढं तर लोक जास्त बघत आहेत. मोबाईल जेवढा पॉप्युलर झाला म्हणजे काय झालं की सगळ्याचे पॉश्चर रॉंग झाले. सगळे खाली बघून बघून आता कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप्स आहे, आयपॅड आहे. लहान पोरगे लोक सोफावर घेऊन बघते, झोपून मोबाईलवर रात्री 2-2 वाजतापर्यंत पोरगे लोक फेसबुक वगैरे करते. टी व्ही बघायच्या 2-2 उशी लावून झोपून बघतो. तर पॉश्चर खराब होणारच आणि स्पाझम होणारच. म्हणजे हे प्रॉब्लेम एकदम खूप वाढलेला आहे. तर आता माझा मेन मुख्य ते लहान पोरगे लोकला हे आहे की वी हॅव टू एज्युकेट देम. ट्रेनिंग दिली पाहिजे. आणि ही ट्रेनिंग आपणला वी कॅन सी द पॉप्युलॅरिटी. का आता 3 आणि 4 वर्षाचा पोरगा पण आईबापा घेऊन येतो, बघ माझ्या पोरगा तर आयपॅडने खेळतो. इट इज डेंजरस. स्कूलमध्ये आता आयपॅड आलेला आहे, बुकलेस. तर केसेस आणखी वाढणार. आता मी 15 सांगते, नंतर 8 नाही 10 वर्षाचा पोरगा येणार. तर माझी विनंती आहे गव्हर्नमेंटला पण की आपणला हे अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम हाऊ टू अवॉइड बॅकएक स्कूलमध्ये सुरू केले पाहिजे. जर स्कूलमध्ये केलं तर पोरगेला याद राहणार आणि पॉश्चर करेक्शन्स एक्सरसाइज वगैरे काय करायचं. देन डेफिनेटली वी कॅन कंट्रोल इन द यंगर जनरेशन. नाहीतर हे आउट ऑफ कंट्रोल होणार आणि जसं फ्युचर होणार वी विल हॅव यंग पीपल एज क्रिपल्स जस्ट बिकॉज ऑफ रॉंग पॉश्चर्स. तर माझी विनंती आहे की वी हॅव टू स्टार्ट द ट्रेनिंग प्रोग्राम. आता जसं की तुम्ही बसलेला आहे आणि कॉम्प्युटरवर आहे, तर खाली 2 मिनिट वाटते, खाली 2 मिनिट कॉम्प्युटरवर बसून खाली ते मानची सिम्पल एक्सरसाइज आहे. जसं पाठी घेतला, 5 सेकंद आपण धरून ठेवला, नंतर 5 सेकंद पुढे आणला, हलोच धरून ठेवला. समज 5 वेळा मी केला. नंतर तर राईटला 5 सेकंद धरला, हलोच 5 सेकंद लेफ्टला धरला, 5-5 वेळा केला. ही माझी शोल्डर आहे त्याला वरती घेतला, 5 वेळा केला. किती वेळ लागला? 2 मिनिट. आता ते छाती आहे आपण उघडू शकतो असं असं वरती. तर काम करताना पण आपण करू शकतो. तर वी कॅन मिनिमाइज दॅट. त्याच्यानंतर त्याची टेबल कशी वापरायची, खुर्ची कशी वापरायची, तर ते अर्गोनॉमिक्स सांगते आम्ही. ते अर्गोनॉमिक्सची जर व्यवस्थित ट्रेनिंग दिलं आणि तेवर जर बसलं तर तुमचे जे आजच्या जे लहान पोरगे लोकमध्ये बॅकएकचा प्रॉब्लेम आहे 80% कंप्लीट होणार. म्हणजे आय विल गिव्ह लॉट ऑफ इम्पॉर्टन्स फॉर ट्रेनिंग. ट्रीटमेंट नंतर येतं. दॅट इज द मेन इश्यू. बेसिकली मग या मुलांना म्हणजे आपण आता मोबाईल पाहताना पण असं पाहतो रेग्युलरमध्ये, तर मोबाईल कसं पाहायला हवं? शेवटी आता हे काम आहे, लोक टाळू शकणार नाही यात. म्हणजे जास्त पाहणं न पाहणं हा तर अधिक व्यक्तिगत मुद्दा आहे, पण नाईलाज तर आहेच आहे. आज मोबाईल ही टेक्नॉलॉजी तुमची गरज आहे. आयपॅड तुमच्याकडे बहुतेक लोकांकडे असतं. तो वापरायचं तर मग कसंही स्वरूपात असं वापरायचं काय म्हणजे आवर्जून दाखवा तुम्ही. आता डिपेंडिंग ऑन युअर प्रोफेशन अँड रिक्वायरमेंट आम्ही ॲडवाईस वेगळा देतो. आता समज तुम्ही एक ऑफिसमध्ये बसलेला, तुम्ही कॉम्प्युटरवर आहे आणि मोबाईल खूप येतो, तर तुम्ही अशा कॉम्प्युटरवर बसून असं तर बातम्या करणार, दॅट इज बॅड. तर आम्ही काय सांगतो, आता टेक्नॉलॉजीची बेनिफिट घे. मोबाईलला स्टँडवर ठेवा, वायरलेस हेडफोन घे, बट वायर्ड. ते वायरलेस घे. फोन आला खाली इकडे टिक टिक केला, यू कॅन टॉक. तुम्हाला काय असं बाकडं घ्यायची काही गरज नाही आहे. सो दॅट कॅन कम अप व्हेरी इझिली. आता व्हॉट्सअप पण आहे, सगळे लोक बसून असं असं करते, पण नाव यू कॅन टॉक. तर वाय राईट वेन यू कॅन टॉक. हां, काय प्रायव्हेट असलेलं लिहिलं तर अलग आहे. पण समज ते पण नाही झालं आणि तुम्हाला आता इकडे आहे तुम्हाला जेवल, तर डोंट वॉच लाईक दिस. त्याला असं धरा, हां, मेसेज असा करा.
जर फोन घ्यायचं तर असं धरून बसा आणि बातम्या करा, पण तुम्ही बघेल लोक असं बसणार. दिस इज रॉंग. असा बसा. यू कॅन डू इट, दॅट्स नो प्रॉब्लेम. आणि कीप ऑन चेंजिंग राईट लेफ्ट. आता काय आहे की दुसऱ्या गोष्टी आपण एकच कानाला धरणार ना तर रेडिएशन येतं. आता समज मी कर्लियन फोटोग्राफी घेतला तर इकडे तुम्हाला हॉटस्पॉट बघायला भेटेल, म्हणजे ब्रेनला पण मी डिस्टर्ब करतो. तर इट्स नॉट ओनली द स्पाईन वी आर टॉकिंग, ब्रेनला पण डिस्टर्बन्स करते. त्याच्यासाठी तुमची झोप कमी येतो, मेंटल डिस्टर्बन्सेस येते, ब्लड प्रेशर वाढतो, सगळं साईड इफेक्ट्स. सो इट इज बेटर की आपण कॉर्डलेस वापरे या स्पीकरफोन वापरा, आणि काही नाही तर थोडी थोडी वेळ वापरा, दॅट नो प्रॉब्लेम. सो दॅट इज इम्पॉर्टंट. इवन आयपॅड किंवा लॅपटॉप जो पाहतो तो सुद्धा मग ते पुढे असं पाहिजे. आता समज तुम्ही असं धरणार आयपॅड, तसं धरून धरून इकडे सगळे मसल टाईट होणार, इकडे स्पॉन्डिलोसिस होणारच. मग ते टेबलवर ठेवला, त्याच्या बी स्टँड वगैरे आपला जवळ, यू कॅन यूज इट. आयपॅडचं मतलब काय, इज फॉर कन्व्हिनियन्स फॉर इमर्जन्सी. आता कुठे तुमची टेबल नाही असतील वगैरे तर इट्स व्हेरी कन्व्हिनियंट. तर फोन त्या करता त्याचा स्क्रीन मोठा आहे तर आपण बसून, पण तुम्ही सांगाल मी नुसतं तेवर काम करणार तर नो, सॉरी, नॉट ॲडवाईस. तर यू हॅव टू चेंज द पोझिशन अगेन. आणि हर एक माणूसला आम्ही विचारतो तुमच्या प्रोफेशन काय, तुमचं काम काय. किती लोक टेबल चेअर सांगते मला, पण टेबल चेअर व्हॉट यू मीन. सपोज एक डायमंड मर्चंटचं ऑफिस आहे, एक ऑफिसमध्ये सगळे आहे पण सगळ्याचं काम वेगळं आहे. तुम्ही बॉस आहे, तुम्ही खाली कस्टमरला इंटरॅक्शन करणार, दुसरा खाली फोनवर करणार, तिसरा अकाउंटंट आहे, कॉम्प्युटरवर आहे, आणि हिरेच्या जवारी सॉर्टिंग करणार. किती लोक आहे. तर आम्हाला सगळं माणूसला अलग अलग ॲडवाईस द्यायला पाहिजे डिपेंडिंग ऑन तुम्ही काय काम करतो. डोंट टेल मी टेबल अँड चेअर. तर सगळे प्रोफेशनमध्ये जर आपण थोडी डिटेलमध्ये गेलं, वी कॅन हेल्प अ लॉट ऑफ पीपल अवॉइड द सफरिंग इट सेल्फ. फॉरगेट सर्जरी, फॉरगेट ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. यूथने आत्ता सगळे जे मोबाईल्स वापरत आहेत, आयपॅड्स वापरत आहेत किंवा सगळ्याच गोष्टी, म्हणजे एज 4 ते वयवर्ष 4 ते वयवर्ष मॅक्झिमम 30, 40, 50पर्यंत, त्यांना ॲडवाईस काय कराल, हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मानेचे, बॅकबोन्सचे त्याच्या. फर्स्ट अँड फॉरमोस्ट माझ्या सांगायचं की हे सगळं ॲडिक्टिव्ह आहे. तुम्ही बघेल तर 80% आपण काम बेकारच्या, वी आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इट. मेन वर्क आम्ही नाही करते. फेसबुक बघते, इंस्टाग्राम बघणार, व्हॉट्सॲपचे रोजचे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनूनच्या, दिज ऑल अननेसेसरी थिंग. इफ यू कट ऑफ दॅट इट सेल्फ तर तुमचा लोड कमी होणार. नंतर समजा तुम्हाला रिअली युजेज आहे आयपॅडच्या, ॲक्च्युअल युजेज, तर ते वेळेला तुम्हाला कुठे बसायचं, कुठे आहे, सोफावर प्लीज बसू नका. व्हेरी स्ट्रिक्टली बेडवर बसू नका. ओनली चेअर, आणि चेअर पण अशी सिम्पल असणार तर छान आहे. आता तुम्ही बघाल इवन एक तुम्ही गुगल करा, एवढी लेटेस्ट चेअर्स आलेली मोठी इकडे, ही ते फॅन्सी. मोस्ट ऑफ द फॅन्सी चेअर्स आर बोगस चेअर्स. यू डोंट नीड इट. सिम्पल चेअर, पण त्याची युजेज जर बरोबर केला तर तुम्ही आयपॅड वापरू शकतो, तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर वापरू शकतो, मोबाईल वापरू शकते, अँड आय डोंट थिंक देर विल बी प्रॉब्लेम. पण राईट वे ऑफ युजेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याची ट्रेनिंग घेतली पाहिजे, आणि ट्रेनिंग घेतलं तर आय डोंट थिंक देर इज एनी बिग प्रॉब्लेम. पण अनेक घरांमध्ये आता सोफा आहेत, डायनिंग टेबल खूप क्रेज आहे सगळ्या गोष्टींची. ॲक्च्युअल खाली मांडी घालून बसणं अतिरिक्त फायद्याचं आहे की डायनिंग टेबल? डायनिंग टेबल इज 100 times बेटर, काय काय ते वरती आहे सर. आता सोफावर काय, जेवढं एक्सपेन्सिव्ह सोफा आहे एवढं खोटा सोफा आहे, काय काय तेवढा तर लांब आहे आणि सॉफ्ट आहे. म्हणजे आता खुर्चीवर बघा मी कसा बसलेलो स्ट्रेट, पण जे सोफा असणार हळूहळू मी सिंक होणार आणि अर्धा झोपणार, तर माझी कमर तर सी शेप होत. तर माझ्या जे लंबर कर्व आहे L4, L5, S1 या नेकच्या तिकडे फार जोर पडतो. आता रोजच जर ते पॉश्चर मी वापरणार तर हळूहळू हळूहळू तिकडे स्पॉन्डिलोसिस होणारच, स्लिप डिस्क होणारच, नक्की होणार. तर कशासाठी रिस्क घ्यायचे. त्याच्यासाठी मी हरेक माझ्या पेशंट लोकला एकच विनंती करतो, प्लीज डोंट सिट ऑन अ सोफा. आणि जर सोफा तुम्हाला करायचं तर मी तुम्हाला डायमेन्शनची डिझाईन देतो, तेवर तुम्ही बसा तर चालेल. पण नॉट दॅट फॅन्सी सोफा. तुम्ही आज न्यूजपेपर उघडा, ते बघेल इटालियन आहे, हे युरोपियन आहे, अमेरिकन आहे. सॉरी,
आपण इंडियन आहे, आपल्याला इंडियनच पाहिजे. आपण पूर्वी बाकरा वापरत होतो. त्यावेळेला कोणी पण मला केव्हा बेकेक नाही झाला, माझ्या भाऊ मित्र लोकला झाला नाही, ह्या की वी आर हॅव्हिंग बेसिक्स. पण आज इंडियाज प्रोग्रेस झाला, वी आर इकॉनॉमिक, यू कॅन से स्ट्रॉंग नेशन इन द वर्ल्ड. पण जसे पैसे जास्त आले, आम्ही पण ते वेस्टर्न चीज घेतलं आणि आमची बिमारी आणली. सो आय वूड प्रेफर बी एन इंडियन if you are staying in India, and let us learn from our ancestors. आणि जेवढी सिम्प्लिसिटी असणार एवढा तुमचा प्रॉब्लेम कमी होणार. ह्या दोन गोष्टी असतानाच झोपणं, म्हणजे आता तुम्ही सांगितलं बसण्याच्या पोर्शनमधला भाग, झोपताना अनेक जणांना सवय आहे, म्हणजे सगळ्यांनाच, आता त्यात वयाची कॅटेगरी नाही आहे, पण अनेक जण मोबाईल घेऊन रील्स बघत बसतात झोपताना, बेडवर किंवा समजा गादीवर झोपत असतील, खाली झोपत असतील तर. पण तीही पोर्शन्स पाहण्याची पद्धत आहे की असं झोपताना त्याचा पण प्रॉब्लेम क्रिएट होतो. 100% प्रॉब्लेम येणार. प्लस आईच्या प्रॉब्लेम, आईजला नुकसान करतो तुम्ही, ब्रेनला नुकसान करते. सो मेनी केसेसच्या डिप्रेशन वगैरे वाढलेलं आहे बिकॉज ऑफ ओव्हर स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन. आपण मोठा मोठा अँटीसायकॅट्रिक ड्रग वगैरे देते. स्ट्रेस कसाला येतो? ओव्हर स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन. आता तुम्ही किती लोक बेडरूममध्ये, एक पार्टनर आहे झोपलेला आहे, लाईट बंद आहे, तर मोबाईलची लाईटमध्ये बघते. त्याच्या किती लाईट डोळ्याला लागते, रेडिएशन किती आहे. आणि मला माहीत आहे किती माझे पेशंट आहे 2-2 वाजतापर्यंत दे आर ऑन फेसबुक. तर त्याला झोप कशी लागणार? त्याच्या ब्रेन ओव्हर स्टिम्युलेट झाला. आता त्याची मी जर कर्लियन फोटोग्राफी घेतलेली आहे तर यू विल फाइंड अ लॉट ऑफ डिस्टर्बन्स इन द ब्रेन, लॉट ऑफ डिस्टर्बन्स इन द ब्रेन. म्हणजे मोबाईल, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ मोबाईल? इट्स अ फोन. पण आपण तर फोन नाही वापरत. ना इट्स बिकम अन एडिक्शन. तर माझी विनंती आहे, जसं जे पण दुसरं सोशल चीज आहे ते कट ऑफ करा आणि फोनची जे रिअल युजेज आहे ते वापरा. देन देर इज नो हार्म. सर, पण अनेक जण, जसं आपण सांगितलं की तुम्ही आता मला सांगितलं की रेग्युलर इंडियन जे चेअर्स आहेत ते वापरणं सगळ्यात जास्त फायद्याचे आहेत फॅशनेबल चेअरपेक्षा. मग तसंच बेड जो आहे, म्हणजे कुठला बेड ॲक्च्युअल वापरायला हवा आहे. अनेकांना पाठीचे प्रॉब्लेम हे गादीमुळे होताना आता दिसत आहेत, जिथे झोपतात ते. तर अशा स्वरूपामध्ये लोकांना कशा स्वरूपाचे खरंच बेड वापरा, म्हणजे फॅशनेबल, लक्झरियस, महागडे वापरावे की जे खरंच फायद्याचे आहेत असं? आता तुम्ही बघेल, आपला मी इंडियाची बातमी करणार. आजच्या 50 वर्ष आधी इंडिया वॉज अ डिफरंट कंट्री इट सेल्फ. आणि मेजॉरिटी आम्ही लोक फार्मर्स होते रुरल इंडियामध्ये, शहरी नाही होते. आम्ही काय करत होतो, जमीनवर एक चादर लावून झोपत होतो. कुठे गेला मॅट्रेस? काय मॅट्रेस? आणि कोणाला जर मोठा उमर आहे माणूसचं वगैरे, ते कॉटनच्या पातला गादी आपण टाकत होतो. दॅट इज वन वे, छान वे, नो प्रॉब्लेम. दुसरं, जर तुम्हाला खाट करायची आहे तर आयडियल खाट फ्रॉम बॉटम टिल द टॉप शुड बी अबाउट 18 इंच. तर जर तुम्ही वय पण वाढला तर उठताना बसताना त्रास कमी होते. आता किती इटालियन मी बघतो, खाली आहे, खाली 9 इंच 10 इंच, तर तुम्ही गुडघेवर झोपणार. हाऊ आर यू गोइंग टू गेट अँड गेट आउट ऑफ द बेड? यू कॅन डू इट. आता मोठी मोठी मॅट्रेस झाले, तुम्ही न्यूजपेपर काढा, टी व्हीवर बघा, 10 इंच मॅट्रेस, 12 इंच मॅट्रेस, लाख, 2 लाख, 5 लाखच्या मॅट्रेस मी दाखवू शकतो तुम्हाला. जेवढा मॅट्रेस तुम्ही मोठा घेतला एवढा डॉक्टर लोकची बेनिफिट वाढणार. ती कशी काय, म्हणजे कशामुळे? जास्त मॅट्रेस जाड असेल तर, गादी जास्त जाड असेल तर काय प्रॉब्लेम येतो? आता हे फॅन्सी मॅट्रेसमध्ये काय आहे की यू विल सिंक इनसाइड. आता तुम्ही बघा, आमच्या एक्झामिनेशन कॉट आहे, डॉक्टरचे एक्झामिनेशन कॉट, त्यावर मॅट्रेस किती आहे? 2 इंच. मॅट्रेसचं खाली काय? प्लाय आहे. टेबल इज अ प्लाय. आता डायरेक्ट टेबलवर तुम्ही झोपणार तर हड्डीला लागणार. पण ते 2 इंच मॅट्रेसवर जर तुम्ही झोपला तर ते मॅट्रेस क्रश होतं आणि इट इज सॉफ्ट, इट्स व्हेरी कम्फर्टेबल. पण आता मी कोणाला सांगेल तर तुमच्या घरी 2 इंचच्या मॅट्रेस ठेवा, तर ते पहिले काय विचारणार, माझे मित्र लोक काय सांगणार, माझ्या नेबर काय सांगणार, 2 इंच असं कंजूस, यू शुड हॅव टेकन 10 इंच. तर आम्ही लोक अननोईंगली वी आर वेस्टिंग आर मनी अँड वेस्टिंग आर हेल्थ. आपल्याला असे काही गरज नाही.
हां, टेक्नॉलॉजी यूज करा आणि त्याचा बेनिफिट घेऊन जर फर्म मॅट्रेस आहे फर्म, तर दॅट इज गुड. ही स्प्रिंग मॅट्रेस वगैरे जेवढी आहे, आय एम डेडली अगेन्स्ट इट. आय गो इन फॉर व्हेरी सिम्प्लिसिटी ऑफ मॅट्रेस. सेम वे पिलो पण. आता तुम्ही कोई पण 5 स्टार हॉटेलमध्ये जा, तुम्ही बघाल एवढे एवढे मोठे पिलोज आहेत. अरे एवढे पिलो कशासाठी? यू आर नॉट अ झिराफ स्लिपिंग ऑन इट. एवढं मोठं पिलो कशा नेक राहणार? पण आयडियल पिलो इज ॲव्हरेज अबाउट 2 to 2.5 इंच. आपण पूर्वी कॉटन वापरत होतं, पण कॉटन आता कर्ल होते वगैरे वगैरे. तर यू कॅन यूज अ फर्म फोम. तर 40-50 डेन्सिटीचे फोम जर आपण 2-2.5 इंच वापरलं, इट्स अ गुड पिलो. एकदम स्वस्त, एकदम फाईन. आता एव्हरेज सगळ्यांना जर मॅट्रेस घरी वापरायचे आहे, रूल ऑफ थंब 4 इंचेस मॅक्सिमम आहे. त्याच्यावरती जसं गेलं की ते नरम होणार आणि फायदा कमी होणार. खर्च वाढणार पण फायदा कमी होणार. तर यू शुड हॅव सिम्प्लिसिटी ऑफ इट. आणि आय डोंट थिंक तिकडे काय प्रॉब्लेम आहे. सर त्याचवेळी प्रचंड लोक आता बाईकवर ट्रॅव्हल करतात, टू व्हीलरवर जातात. ते खूप ट्रॅव्हलिंग केल्यामुळे पण पाठीला त्रास होतो. तर त्याला काय करायला हवं खरं? आता काय तेवर बी मी इंडिव्हिज्युअल बघत, तुमची हाईट काय. आता तर मग तुम्ही 6 फुटर आहे आणि तुम्ही स्कूटरवर बसला, तर तुम्हाला वाकडा व्हायला लागेल, हात खाली करायला लागेल, म्हणजे संपूर्ण कमर अशी झालेली. तर तिकडे तुम्ही काय सीट ॲडजस्ट करू शकणार नाही. यू हॅव टू यूज इट. तर मी ते लोकला विनंती करतो की तुम्ही मोटर बाईक घे, त्याच्या व्हील बेस लांब घे. तर तुम्ही सेंटरमध्ये बसला तर असा हात धरून स्ट्रेट बसू शकतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. हां, पण तुम्ही स्मॉल हाईट आहे वगैरे आणि तुम्ही ते स्कूटर वापरलं तर ठीक आहे. तर डिपेंडिंग ऑन युअर हाईट अँड युअर बिल्ट, हे स्कूटरची पण ॲडवाईस आपण देऊ शकतो. त्याच्या व्हील बेस बघायच्या. आता किती स्कूटरला काय आहे की शॉकअप्सवर तुमची सीटच्या खाली आहे, म्हणजे जग डायरेक्ट लागणार. त्याचा व्हील बेस जर लांब असेल तर ते पाठी येणार, जग कमी लागणार. सेम चीज बाईकला आहे. आता डिफरंट टेक्नॉलॉजी बाईकला सिंगल शॉकअप्सवर बाईक्स आहे, बट यू कॅन टेक दम ऑन रफ टेरेन वगैरे काय पण. तर ते जसं टेक्नॉलॉजी आहे, जे सस्पेन्शन बरं आहे, देन दॅट इज नो प्रॉब्लेम. सर बेसिकली आता पुढचा म्हणजे शेवटचा प्रश्न की या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही इतके वर्षाचे ॲडवाईस म्हणजे जवळपास 40-50 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस आहे, कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आवर्जून लोकांना सांगाल की जे तुम्हाला समोर आता दिसत आहेत की हे खूप मोठे चॅलेंजेस आहेत? जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांमध्ये बॅकबोन्स मानेचा त्रास होताना दिसतोय, तर अशा गोष्टीमध्ये छोटी लोकांना काय सल्ला द्याल? आता बघा, माझ्या मेन आता टेन्शन आलेलं आहे सर्वायकल स्लिप डिस्क. फार केसेस वाढला सर्वायकल स्लिप डिस्कच्या, थँक्स टू मोबाईल, थँक्स टू स्लिपिंग इन बेड अँड वॉचिंग. आणि एक वेळेला जर नेकच्या पेन सुरू झाला, यू कॅन बी द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन द वर्ल्ड. ज्या नस झाली ना, तुम्ही एक लहान पोरगाच्या माफक रडणार, एवढा त्रास होतं. आय विल शो यू पेशन्स. 1-1 महिना 2-2 महिना असा हात धरून बसतो, ते झोपू नाही शकतो काय की नस धरते आणि त्याला ऑपरेशनची गरज राहते. तसे पेशंट पण आम्ही लोक ट्रीट केलेलं आहे आणि वाचवलेलं आहे. बट मेन इज द पॉश्चर. तर ते आज मेन अर्जंट चीज आहे. आता काय दुसरं काय किती कम्युनिटी वाईज हॅबिट आहे. काफी कम्युनिटी लोकांना काही जमीनवरच बसायला ठीक वाटतं. करोडपती माणूस असणार, त्याच्या 5 लाखचा सोफा असणार, पण त्याला जमीनवर आवडते. पण त्याचं जर बॉडी वेट जास्त आहे, अनफिट आहे, तर त्याची लिगामेंट लूज होणार, तर गुडघा बी जाणार आणि त्याचे कमर पण जाणार. तर तुम्ही खाली कशा बसू शकतो? पण तसंच आपलं ऋषीमुनी आहे, वी हॅव टू लर्न फ्रॉम देम. त्याच्या 70-80चे वय आहे, पण ते तपस्यामध्ये खालीच बसलेलं आहे. त्याला काय प्रॉब्लेम नाही. कशाला? काय की त्यांनी ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर ठेवली आहे, त्यांनी त्याच्या लाईफचा नियम ठेवला आहे आणि ते लोक आयपॅड नाही वापरत, मोबाईल नाही वापरत. सो दॅट इज द वे वी शुड बी एबल टू टॅकल इट. धन्यवाद सर. सरांची प्रॅक्टिस जी आहे ती जवळपास 40-50 वर्षाची आहे आणि त्यांना जे अनुभव आलेले आहेत की विशेषतः गेल्या काही कालावधीमध्ये तरुणांमध्ये जे नवीन टेक्नॉलॉजीमुळे
मान दुखणं, पाठीदुखी दुखणं, अवघडल्यासारखं गोष्ट होणं, अशा अनेक गोष्टी होतात. त्याला त्यांनी साध्या सोप्या गोष्टीत काय करायला हवं हे सांगितलेलं आहे. ज्याचा फायदा नवीन सगळ्या मुलांना, मुलींना, तरुणाईला व्हावा इतकीच अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.